विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत। मित्रांनो, 25 ऑगस्टच्या राज्यसेवेसाठी आजचा आपला चालू घडामोडीमध्ये रिव्हिजन टॉपिक आहे महत्त्वाचे पुरस्कार। यामध्ये 50 महत्त्वाचे पुरस्कार मी घेणार आहोत। तर चला मग सुरू करूया। मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही मागच्या 2 व्हिडिओला म्हणजे अहवाल, निर्देशांक आणि महत्त्वाच्या योजनांवर जो जबरदस्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार। मित्रांनो, फक्त काय करा, आल्या पुण्याचं काम करा, एक लाईक ठोकून द्या दनादन आणि आपल्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो बघा, आपला पहिला पुरस्कार या व्हिडिओमध्ये मी 2023 पासून म्हणजे जानेवारी ते एक साधारणतः जुलैपर्यंत मला वाटते 2 भाग याचे बनवावे लागेल आपल्याला। एक साधारणतः एक 70-80 पुरस्कार मी घेतो। याच्यामध्ये 40 ते 45 किंवा 50 असतील। मित्रांनो, हा भाग 1 आहे। आजचा पहिला जो पुरस्कार तो आहे नोबेल पुरस्कार। काही मित्रांनी मला खूप रिक्वेस्ट केली, सर थोडं स्लो घ्या। मित्रांनो, ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करायचे आहे। तर प्लीज ही अशीच फास्ट स्वरूपाची चालेल। त्याच्यामध्ये एक पर्याय असतो, स्लो करता येईल तुम्हाला यूट्यूबला बघताना, ठीक आहे। पहिला पुरस्कार दिसतोय तुम्हाला नोबेल पुरस्कार। आता याच्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये टाका, जे विद्यार्थी आता व्हिडिओ बघतोय, नोबेल पुरस्काराची सुरुवात अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणी केली, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली आणि शेवटचा म्हणजे कोण भारतीय व्यक्ती होता ज्यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला। जो विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकेल त्याला आपला चालू घडामोडीचा प्रश्नसंच आपण घरपोच देणार आहोत। मागच्या 3 व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी जबरदस्त प्रतिसाद आणि कमेंट दिलाय, थँक्यू व्हेरी मच। चला, पहिला पुरस्कार बघितला नोबेल पुरस्कारामध्ये अर्थशास्त्रातला पुरस्कार आपण बघतोय। नाव आहे क्लोडिया गोल्डिन। तुम्हाला इमेज दिसते बघा, लक्षात घ्या, इकडे स्कॅन करून घ्यायचं, ठीक आहे। क्लोडिया गोल्डिनला मिळाला कुठली, अमेरिकेची आहे। कार्य जर विचारलं तर लक्षात घ्या, महिलांच्या श्रम बाजार हा एक कीवर्ड जो आहे हा लक्षात ठेवा। महिलांच्या श्रम बाजाराबद्दल, परिणाम वाढवल्याबद्दल, आपली समज वाढवल्याबद्दलचा हा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। हा फक्त कीवर्ड जो आहे, मी प्रत्येक याच्यात कीवर्ड सांगतोय, तो कीवर्ड फक्त लक्षात घ्या। अर्थशास्त्र, क्लोडिया गोल्डिन, कार्य विचारलं तर महिलांच्या श्रम बाजार हा कीवर्ड लक्षात घ्या। मग आता त्या तिसऱ्या महिला आहे अर्थशास्त्रातल्या जिंकणाऱ्या। आता पहिल्या 2 तुम्हाला माहित असणं गरजेचं पाहिजे। याच्यामध्ये ऑस्ट्रॉम आहे आणि ईस्टर डप्लो आहे। विचारलं जाऊ शकतं कारण अर्थशास्त्रातला पुरस्कारावर जास्त प्रश्न आतापर्यंत आले, अर्थशास्त्र, शांतता आणि साहित्य, ठीक आहे। आता एक अजून त्यांच्याबद्दल महत्त्वाचं की त्या 1000व्या व्यक्ती आहे, संस्था आणि व्यक्ती म्हणून ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। बरेच काही पुरस्काराचे पुस्तकं विचारले जातात, तर मित्रांनो लक्षात घ्या, करिअर अँड फॅमिली विमेन सेंच्युरी लॉंग जर्नी टुअर इक्विटी हे त्यांचं पुस्तक आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। चला नेक्स्ट, चला साहित्यातील नोबेल जॉन फासे कोणत्या देशाचा आहे, नॉर्वे। नॉर्वे देश सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे आणि ते नॉर्वेचे 4थे लेखक आहे। बरेच वेळा कुठला लेख त्या देशाचा कितवा लेखक आहे, मल्टीलर्नरमध्ये प्रश्न आला तर बरेच वेळा प्रश्न विचारले जातात, पण त्यामुळे तुम्ही काय करायचं, कोणत्या देशाचं कितवं हे लक्षात असू द्या। त्यांची पहिली कादंबरी, आता कादंबरी का लक्षात ठेवायची, कारण की ते साहित्यामधले पुरस्कार त्यांना भेटलेला आहे, साहित्याचा नोबेल। तर त्यांची पहिली कादंबरी लक्षात घ्या, रेड ब्लॅक। इतर त्यांचे काही पुस्तकं दिलेली आहे, ही PDF मी आपल्या ॲपला अपलोड केली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। स्टेप अप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं, ही PDF तिथे तुम्हाला मिळेल, ठीक आहे। तसंच टेलिग्रामला सुद्धा मी टाकेल, काय अडचण नाही। आता मी इथे तुम्ही म्हणा सर मागचे का दिलाय, बरेच वेळा प्रश्न ना मागचे 2-4 जोड्या लावामध्ये तुम्हाला माहित पाहिजे, बरेच वेळा असे विचारले गेलेले आहे की जोड्या लावामध्ये मागच्या 3 वर्षाचे 4 वर्षाचे विचारतात, इकडे त्यांचे नाव विचारतात, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे। चला, नोबेल पुरस्कार शांततेचा नोबेल नर्गिस मोहम्मदी, ठीक आहे। इराणमधील ज्या महिलांवर अत्याचार होतात त्याच्या संदर्भाने हे काम करत आहे आणि इराणमधली ही दुसरी महिला आहे, हे लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर यांच्याबद्दल एक महत्त्वाचं आहे की तुरुंगामध्ये असताना नोबेल जाहीर झालेल्या त्या 5व्या व्यक्ती आहे। तुरुंगात असताना नोबेल, लक्षात घ्या, तुरुंगात असताना नोबेल, मग त्याच्यामुळे आपल्याला या 5ही व्यक्तीचे नाव माहित पाहिजे, ठीक आहे। याच्यामध्ये कॉन ऑन ओसीएस्की, अँग सान सू की, ली शिओबो, ॲलेक्स बिएलेस्की आणि नर्गिस मोहम्मदी। आता मागच्या 2022ला हे बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते होते, हे जे दिसते तुम्हाला ॲलेक्स बिएलेस्की, ठीक आहे, यांना पुरस्कार मिळाला होता। म्हणजे तुरुंगात असताना ही 5ही व्यक्ती आहे, कोण, नर्गिस मोहम्मदी, नर्गिस फकरी नाही। हां, मला बरेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, सर तुमच्या 2 बॅचेस आहे, कोणती बॅच घेऊ। मित्रांनो, आता प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल ना, बॅच विकणे हा आमचा उद्देश जास्त नाही। एक लक्षात घ्या, आपल्याला जर तुम्हाला 25 ऑगस्टची राज्यसेवा करायची असेल तर तुम्ही 1 डेची बॅच घ्या, ही बॅच घेऊ नका, ही 2025 साठी आहे, ठीक आहे। म्हणजे आपण 2025च्या तयारी बरेच जणांनी ही बॅच घेतली आणि सर बोलले की सर याच्यामध्ये रिव्हिजनचा नाही काय, तर रिव्हिजनची मित्रांनो ही बॅच आहे। तसंही मी तुम्हाला बऱ्यापैकी इथे कव्हर करून देतो, फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा टेस्ट सिरीज आणि PDF मिळतील, ठीक आहे। म्हणजे प्रामाणिक सांगणं झालं, नाही तर मग काय विद्यार्थ्यांना सांगायचं ही बॅच घ्या, ही 2025च्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे तयारी करणार आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे। त्यानंतर शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेले नर्गिस जे आहे हे 19वी महिला, हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल। त्यानंतर इराणमधलं सांगितलं मी, दुसरी महिला आहे, हे लक्षात घ्या,
ठीक आहे. मग यांचं एक पुस्तक तुम्हाला माहिती असलं पाहिजे, व्हाईट टॉर्चर. टॉर्चर म्हणून लक्षात घ्या, ठीक आहे, अत्याचार. तुम्हाला विचारलं व्हाईट टॉर्चर पुस्तक कोणाचं आहे, तर तुम्ही सांगून द्यायचं का, म्हणजे उत्तर मारून द्यायचं सांगून दिल्यापेक्षा. मग आता हे इतर मागचे 3-4 दिलेले आहेत, हे लक्षात घ्यायचा, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, वैद्यकशास्त्रातील 2च व्यक्ती आहे. याच्यामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये एक कॅट लक्षात घ्या आणि इथं मॅन लक्षात घ्या, कॅटमॅन. वैद्यकशास्त्र यांनी काय केलं कार्य, कोविड-19च्या महामारीला नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या mRNA लसींची काय केलं, यांनी काय केलं, शोध लावलेला आहे किंवा तंत्रज्ञान विकसित केलं आहे, हे लक्षात घ्या. आणि कॅटलिन कॅरिको, ही जी महिला आहे कॅटलिन कॅरिको, ही नोबेल वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळाली 13वी व्यक्ती आहे, लक्षात घ्या. कितवी, 13वी व्यक्ती आहे, ठीक आहे. रसायनशास्त्रामध्ये लक्षात घ्या, रसायनशास्त्रामध्ये मी मुलांना एक ट्रिक सांगितले, लक्षात घ्या. रसायनमध्ये आपण काय करतो, हे केमिस्ट्री आहे, ठीक आहे. आपण इथं होतो मॉन्गी, एक मॉन्गी बावंडी, लुईस ब्रूस, अलेक्सी कमोह. याच्यात लक्षात घ्या, थोडं नाव लक्षात राहत नाही यांचे, लक्षात घ्या. तर याच्यामुळे समजा जर प्रश्न आला तर लक्षात घ्यायचे ट्रिक्स. तुम्हाला जर सांगितलं की हे लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात घ्या, मॉन्गी, इथं आपला मांगो दारूची बॉटल असते, त्याला केमिकल लागतं तयार करायला. मग हा ब्रूस नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी मॉन्गी नावाचं त्यांनी दारू तयार केली आणि इकमोह, मोहाची दारू, जी गावरान दारू तयार केली. अशा प्रकारचं नाव लक्षात ठेवा, ठीक आहे. चला पुढला. आणि यांचा शोध जर विचारला तर क्वांटम डॉट्स हा नॅनोकणांचा शोध लावला. तुम्हाला हे लक्षात पाहिजे, फक्त कीवर्ड लक्षात घ्या. आता हे एवढं वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे, फक्त कीवर्ड सांगतो ते थोडं लक्षात घ्या, ठीक आहे. नेक्स्ट, नोबेल पुरस्काराची सुरुवात मी तुम्हाला सांगितलीच आहे. तुम्हाला टाकायचं कमेंटमध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कधी सुरू झाला आणि शेवटचा अर्थशास्त्रातील पुरस्कार कोणाला भेटला, तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, ठीक आहे. बाकी हा सगळा स्टॅटिकचा डाटा आहे, PDF मध्ये टाकलाय, वाचून घ्या. जे इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या ओरिएंटेड मी तुम्हाला सांगतो, स्टॅटिकचं तुम्ही रीड करून घ्या, ठीक आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, ठीक आहे. याच्यामध्ये सगळे मिक्स पुरस्कार आहे, म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय घेतले, राष्ट्रीय घेतले, क्रीडा घेतले, सगळे 40-45 पहिल्या भागमध्ये घेतले. 91-92ला सुरुवात झाली. स्वरूप जर याचं 2020 पासून याचं स्वरूप बदललं, लक्षात घ्या. सिंगल लाईन प्रश्न येईल, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप किती आहे, सिंगल लाईन प्रश्न असतो. आपण 15 लाख करतो, 15 लाख नाही आहे, 20 पासून पहिले 15 लाख होतं, पण 20 पासून 25 लाख रुपये झाले, लक्षात घ्या. कोण देते, केंद्र सरकारचं युवक क्रीडा मंत्रालय. राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो 29 ऑगस्टला. आणि हे IMP करा, इथं बघा काय लिहिलं आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्षे नेत्रदीप कामगिरी. हा प्रश्न एकदा मेन्सला विचारला होता की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो, उत्कृष्ट कामगिरी आणि काय नेत्रदीपक कामगिरी, याच्यामध्ये फरक आहे. अर्जुन पुरस्कार उत्कृष्ट कामगिरीसाठी आहे, हा नेत्रदीपक कामगिरीसाठी आहे. पहिला विजेता विश्वनाथन आनंद. 23चा विचार केला, 2च व्यक्ती आहे, चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साईराज, 2च व्यक्ती आहे. आता तुम्ही मागचा पेपर जर पाहिला तर पेपर 23चा आणि प्रश्न विचारला 20चा, त्याच्यामुळे मागचे 2-4 माहीत पाहिजे, लक्षात घ्या. 22चा शरद कमल अचंता, एकच खेळाडू आहे ज्याला मिळाला आहे. त्यानंतर रोहित शर्मावर प्रश्न आला होता, ज्यांनी परीक्षा दिली त्यांना माहीत आहे, 2020चा. 23ला प्रश्न 20चा विचारला होता, ठीक आहे. मग पोरं 3 वर्षाचं करंट अफेअर करायचं का, तर लक्षात घ्या, आपल्याला हे स्टॅटिक तुम्हाला बरेच वेळा विचारलं जातं आणि भविष्यात तुम्हाला हे विचारलं जातील. हे सगळे क्रीडा संदर्भातले पुरस्कार आहे, कोणता पुरस्कार कधी सुरुवात. जर पाहिलं, अर्जुन पुरस्कार 61, द्रोणाचार्य 85, मेजर ध्यानचंद 91-92, ध्यानचंद जीवन गौरव हा वेगळा पुरस्कार आहे, लक्षात घ्या, 2002चा. आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार हा वेगळा पुरस्कार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. तुम्हाला लक्षात येत आहे. चला पुढे चला. अर्जुन पुरस्कार, आता इथं लक्षात घ्या, अर्जुन पुरस्कार भारतातील 2ऱ्या क्रमांकाचा आहे. ध्यानचंद पुरस्कार 1ल्या क्रमांकाचा पुरस्कार होता. अर्जुन पुरस्कार 2ऱ्या क्रमांकाचा. पण हा कशाला दिला जातो, लक्षात घ्या. तिथं मी काय सांगितलं होतं, 4 वर्ष नेत्रदीपक कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला तो उत्कृष्ट. याच्यामध्ये लक्षात घ्या, आपण इथे फसतो म्हणून आपले चालू घडामोडीमध्ये मार्क येत नाही, ठीक आहे. 4 वर्ष तिकडे दिले, 4 वर्ष इकडे दिले. मग 23 मध्ये मागच्याच राज्यसेवेला अर्जुन पुरस्कार प्रश्न आला. पुरस्कार आणि त्यांचे म्हणजे जे खेळाडू आणि त्यांचे खेळ कोणते ते पण सांगतो. कोणते 26 नाव पाठ करायची गरज नाही, येऊ शकते नाही येऊ शकत. मागच्या वर्षी असा प्रश्न आला होता पण, ठीक आहे. 2023 मध्ये 26 खेळाडूंना मिळाले. मग आता 26 खेळाडूंचे हे नाव आहे, ठीक आहे. मी हे टाकलेलं, याच्यापैकी मी 2-4 नावं काय करतो तुम्हाला टिक करून देतो, एक लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अदिती स्वामीजी आहे, त्यानंतर मोहम्मद सिराज, ठुकरा के मेरा प्यार, क्रिकेटवाला आपला भाऊ, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं सुशीला चानू, पवन कुमार, हे लक्षात घ्या. त्यानंतर रितू नेगी, त्यानंतर तुम्ही बघितलं सुनील कुमार, बस एवढं नाव लक्षात घ्या. प्राची यादव, हे 4-5 नावं लक्षात ठेवा. यांचे काय कोणते खेळ आहे हे पण लक्षात ठेवजा, ठीक आहे. चला नेक्स्ट. मग तुम्ही द्रोणाचार्य, याच्यात अजून कॅटेगरी आहे, म्हणजे आतापर्यंत अर्जुन पुरस्कार विचारून गेला क्रीडामधला. त्यानंतर जर बघितला मेजर ध्यानचंद विचारून गेला, काही सांगता नाही ते द्रोणाचार्यावर येतील, द्रोणाचार्य आजीवन येतील, द्रोणाचार्य नियमित श्रेणीवर येतील.
काही सांगता येत नाही, पण याच्यातले काय लक्षात घ्या, द्रोणाचार्यमध्ये आजीवन मधलं एकच नाव लक्षात घ्या, भास्करणी, हे कबड्डीसाठी आहे. आणि या द्रोणाचार्य पुरस्कार जे कुठली श्रेणी आहे नियमित, याच्यामध्ये दोनच नाव सांगतो, एक म्हणजे ललित कुमार कुस्तीसाठी आहे आणि एक दुसरं जे शिवेंद्र सिंग आहे हॉकीसाठी. हे दोनच नावं लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न आला तर दोन नावं तुमची किमान लक्षात असले तर तुम्हाला इलिमिनेशन करायला अडचण जात नाही. ठीक आहे. चला, साहित्य अकादमी पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला की प्रश्न विचारतात, याच्यावर मी एक प्रश्न विचारतो, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका. मी आता त्याचं घेतलं नाही. 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मी 22 पर्यंतच घेणार आहे. सुरुवात जर पाहिली तर 54ला स्थापना आहे, 55ला सुरुवात आहे. 1 लाख रुपयाचं काय आहे प्राइज आहे. पहिले जर विचारले विजेते लक्ष्मण शास्त्री जोशी. आता मी 22चं घेतोय. प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेच्या बाहुल्यासाठी पुरस्कार मिळाला. उजव्या सोंडेच्या बाहुल्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. 2023चा पुरस्कार कोणाला मिळाला, त्यांचं नाव काय आणि कोणत्या कादंबरीसाठी मिळाला हे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. चला, बाल साहित्य पुरस्कार. आता बाल म्हणजे छोटा. आता बघा लक्षात घ्या, बाल पहिले बाल असतो मग युवा होतो का नाही. मग पहिले बाल साहित्य सुरुवात झाली 2010. मागे एक प्रश्न विचारला होता, साहित्य अकादमी, बाल साहित्य, युवा साहित्य आणि भाषा सन्मान जोड्या नावावर प्रश्न विचारला होता. बरेच विद्यार्थ्यांना स्थापनाच माहीत नसतात, तर लक्षात घ्या. बरोबर आहे, पहिले बाल असतो मग युवा असतो 2011ला. ठीक आहे. मग आता फक्त 23चा लक्षात घ्या. छंददेही आनंद पुरस्कार, छंददेही आनंद यांना या कादंबरीसाठी एकनाथ आव्हाड यांना पुरस्कार मिळाला. आणि युवा साहित्यमध्ये, आता हा बालमध्ये बघितला, युवा साहित्यमध्ये बघितला 2023चा स्वतःला स्वतः विरुद्ध सिद्ध करताना, स्वतःला स्वतः विरुद्ध सिद्ध करताना कोणाचा आहे? विशाखा विश्वनाथन. याच्यामध्ये फार जास्त जुने नाही विचारले जात, लेटेस्ट पुरस्कार विचारायचं. म्हणजे तुम्ही साहित्य अकादमी म्हणा, बाल साहित्य म्हणा, भाषा सन्मान म्हणा किंवा युवा साहित्य म्हणा, याच्यात लेटेस्ट पुरस्कार विचारले जातात. स्वच्छ सर्वेक्षण, आता हा आपण बघितलेला आहे, पण हा स्वच्छ सर्वेक्षण अहवालही आहे आणि पुरस्कारही आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. 2023च्या अहवालामध्ये तुम्ही थीम करून ठेवा, वेस्ट टू वेल्थ ही 2023च्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराची किंवा अहवाल दोन्ही म्हटले जातात. हा पुरस्कार मागच्या लेक्चरला घेतला, त्याच्यामुळे याच्यावर डिटेल घेण्याची काही जास्त गरज नाही आहे. फक्त लक्षात घ्या, इंदूर आणि सुरत प्रथम आहे. आणि पहिल्या 10 मध्ये जर विचार केला तर नवी मुंबई आपला तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचा जर विचार केला. ठीक आहे. त्यानंतर कंटोन्मेंट बोर्डमध्ये महू कंटोन्मेंट बोर्ड हे मध्य प्रदेशचं 1 नंबरला आहे. गंगेच्या जे किनारचे शहर आहे याच्यामध्ये वाराणसी 1 नंबरला आहे. इथं फक्त क्वेश्चन मार्क करून ठेवजा. ठीक आहे. वाराणसी 1 नंबरला आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता बघा लक्षात घ्या, गोल्डन ग्लोब अवॉर्ड. गोल्डन ग्लोब अवॉर्ड बघितला, आता हा चित्रपटासंदर्भातला 2024चा गोल्डन ग्लोब अवॉर्ड आहे. आता जर बघितलं याच्यात बघा लक्षात घ्या, तुम्हाला दिसतंय आवृत्ती किती आहे? 81वी. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला भेटलाय? ओपन हायमरला भेटलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बघितला तर क्रिस्टोफर नोलान, अभिनेती सिलियन मर्फी आणि लिली ग्लॅस्टोन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. बघा असे ऑस्कर झाले किंवा काय झाले, याच्यामध्ये ना सर्वोत्कृष्ट 4, 5, 6 कॅटेगरी आहे. या कॅटेगरीवरच प्रश्न विचारले जातात. 20-22 कॅटेगरी जास्त करण्याची गरज नसते. ठीक आहे. चला पुढे घ्या. 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, आपला महत्वाचा पुरस्कार भारतातल्या एका व्यक्तीला मिळाला आहे. त्यांचं नाव दिसतंय रवी कन्नन. ठीक आहे. तर रवी कन्नन बाबत बघूया, पण मात्र पहिले रॅमन मॅग्सेसे बघूया. 58ला सुरुवात आहे आणि याला आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून संबोधला जातो. ठीक आहे. पहिला पुरस्कार जो आहे विनोबा भावे यांना मिळाला होता, मग लक्षात घ्या. त्यानंतर डॉक्टर रवी कन्नन. 1-2 मिनिटं थांबा, फक्त काय करतो, एसीचा थोडा स्पीड वाढवतो. बघा लक्षात घ्या, रवी कन्नन हे कोण आहे? तर लक्षात घ्या, कर्करोग तज्ञ. तुम्हाला जर विचारलं रवी कन्नन यांना पुरस्कार मिळाला, हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. ठीक आहे. यांना 2020चा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. वहिदा रहमान. ठीक आहे. वहिदा रहमान या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आहे. ठीक आहे. तर वहिदा रहमान बाबत आपण चर्चा करूयात. बघा लक्षात घ्या, वहिदा रहमान यांचा जन्म, आता एवढं जन्मगिन मला विचारत, पण लक्षात घ्या यांनी जे यांचा जीवन परिचय महत्वाचा आहे. आता जीवन परिचय का महत्वाचा आहे? कारण की 1955 मध्ये त्यांनी रोजुलू मयारी आणि जयसिम्हा या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिला हिंदी चित्रपट विचारला तर तुम्हाला काय सांगता येईल? CID यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. आणि एक IMP करून ठेवा, भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्यांनी प्रावीण्य मिळवले. तुम्हाला विचारतील दादासाहेब फाळके विजेता वहिदा रहमान यांना कोणते नृत्य प्रकार येत होता किंवा कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर भरतनाट्यम, कुच्चीपुडी, काय लावणी घेऊन असं काही टाकू शकतं, तर आपल्याला माहित पाहिजे भरतनाट्यम. ठीक आहे. चला, त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहे. आत्ता बघा, महिला जर मानकरी विचारला दादासाहेब फाळकेच्या, तर ही 8वी महिला आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या, 8वी महिला आहे, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 5च व्यक्तींना आतापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. चला,
69वे राष्ट्रीय पुरस्कार. आता 70वा राष्ट्रीय पुरस्कार कालच जाहीर झालेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. 70वा काल किंवा परवा जाहीर झाला आहे 70वा राष्ट्रीय पुरस्कार, पण आपण 69वा बघतोय कारण का आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. 69वा राष्ट्रीय पुरस्कार ऑगस्ट 23ला जाहीर झाला. एस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने 6 पुरस्कार जिंकली, एक महत्त्वाचा आहे. तसंच 5 पुरस्कार जिंकली गंगूबाई काठियावाडी. आता मला सांगा गंगूबाई काठियावाडीमध्ये मेन रोल कोणाचा होता मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. चला त्यानंतर जी विजेत्यांची यादी आहे ते बघूया. चित्रपट बघितला फीचर रॉकेटरी द नंबी इफेक्ट, ठीक आहे. त्यानंतर अभिनेता म्हटलं अल्लू अर्जुन झुकगा नाही साला. पुष्पा, आता काय मी पुष्पा 2 लागला का नाही माहित नाही, पण पुष्पा 2 येणार होता म्हणे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट आणि कृती सेनन मिम्मीसाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन गोदावरी. हे एक स्टार पॉईंट करून ठेवजा. हा 69वा बघतोय, 70वा करण्याची गरज नाही. काल परवाच झाला, परीक्षा आहे, कसं काय येणार. 69वा करून ठेवा फक्त, कारण याच्यावर जे राष्ट्रीय पुरस्कार असतात ना याच्यावर 100% प्रश्न आयोगाचा कल असतो की प्रश्न विचारण्याची शक्यता असते. अभिनेता सहाय्यक पंकज त्रिपाठी, अभिनेत्री पल्लवी जोशी आणि लोकप्रिय चित्रपट RRR सर्वोत्कृष्ट. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम. आता सरदार उधमनी मला कमेंट बॉक्समध्ये टाका कोणत्या इंग्रज अधिकाराचा खून केला होता. बरेच वेळा इतिहासामध्ये तुम्हाला जोड्या लावावर प्रश्न विचारले गेले. तुम्ही प्री आणि मेन्सचे प्रश्न जर बघितले, ॲनालिसिस केलं असेल, इकडे दिले जोड्या लावामध्ये दिसतात क्रांतिकारक आणि कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांचा खून केला असे प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्हाला सरदार उधम माहीत पाहिजे, मला कमेंट बॉक्समध्ये टाका कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांचा त्यांनी खून केला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. अशोक सराफ, आता अशोक सराफ जर बघितले तर लक्षात घ्या मामा अशोक, मामा सम्राट अशोक यांचा पहिला चित्रपट लक्षात घ्या जानकी, ठीक आहे. आणि पहिला फिल्मफेअर अवॉर्ड 1977ला मिळाला, ठीक आहे. त्यानंतर यांचे काही चित्रपट तुम्हाला माहित असेल, आमचे तुमचे 70 रुपये वारले, धनंजय माने इथंच राहतात का, असे त्यांचे बनवा बनवीमधले चांगले डायलॉग आहे. आई त्या घरात घरोबा अशी बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा 2 सुद्धा येणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. चला यांचं नाटक हमीदाबाईची कोठी एक लक्षात घ्या. महाराष्ट्र भूषणचा विचार केला तर 96ला सुरुवात झाली. 25 लाख रुपयाचं मानचिन्ह आहे. आणि पहिले पुरस्कार विजेते जर बघितले आपण तर ते आहे पु ल देशपांडे. आणि जुने आहे 2022चे आप्पा साहेब धर्माधिकारी, यांच्याबद्दल तुम्ही घेणारच आहो पुढे, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार महत्त्वाचाच आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार लक्षात घ्या कोणाला भेटला तर लक्षात घ्या. पहिले घोषणा लक्षात घ्या, 4ला याची घोषणा झाली आंतरराष्ट्रीय पुरस्काराची, 5ला सुरुवात आहे. फक्त जिवंत व्यक्तींना दिला जातो, मरोपर्यंत पुरस्कार दिला जात नाही, फक्त जिवंत. 2004ला स्थापना, 5ला सुरुवात, 50,000 पाऊंड याचं स्वरूप आहे. आणि पहिला पुरस्कार इस्माईल कादरे यांना मिळाला 2005 साली, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि 2023चा पुरस्कार बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पिडिनो, हे लक्षात घ्या, जॉर्जी गोस्पिडिनो कुठले लेखक आहे, बल्गेरियाचे आहे, बल्गेरियन लेखक. 2023चा पुरस्कार मिळाला. आणि कोणत्या कादंबरीसाठी तर टाइम शेल्टर. आता बघा बुकर पुरस्कार हा कुठला आहे, हा जो पुरस्कार आहे मॅन बुकर आहे. बुकर पुरस्कार 1969चा आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, 2 वेगवेगळे पुरस्कार आहे. चला नेक्स्ट. 95वा ऑस्कर पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे चित्रपटसृष्टीतील, आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला सर्वाधिक 7 पुरस्कार मिळाले. आणि नाटू नाटू या गाण्याने उत्कृष्ट गाण्याच्या गटात ऑस्कर जिंकला. RR मधला नाटू नाटू तुम्ही पाहिला असाल ना, त्याने केला होता तो कोणता असा नाटू नाटूवाला, ठीक आहे. तर हा तो नाटू नाटू कोणते 2 हिरो होते मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. या गटात भारताने प्रथमच ऑस्कर जिंकलेला एक महत्त्वाचं आहे. प्रथमच म्हटलं की तुम्हाला पुरस्कारावर प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. मग याच्यामध्ये भरपूर यादी आहे, मी फक्त टिक करतो, ते यादी लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट चित्रपट आताच सांगितलं एव्हरीथिंग एव्हरीवेअर, दिग्दर्शक डॅनियल कॉन आणि डॅनियल कसनर. त्यानंतर अभिनेत्री मिशेल यो, आता हे लक्षात घ्या, हे IMP करा, मिशेल यो IMP करा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेडन फ्रेझर आणि बाकीचे अभिनेतामध्ये सहाय्यक आणि सहाय्यक अभिनेत्रीमध्ये. मूळ गाण्यामध्ये नाटू नाटू आहे, लक्षात घ्यायचं एक तर थोडंसं इथं. आणि मूळ कथा यांनाच मिळाली आहे, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स, हे लक्षात घ्या तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर यानंतर व्यास सन्मान 2023 के बिर्ला फाउंडेशन पुरस्कार व्यास सन्मान. आता व्यास सन्मान 2023चा भेटलाय पुष्पा भारती यांना. कशासाठी तर यादे 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 या साहित्य कृतीसाठी. तर बरेच वेळा आपण यादे यादे करतो, यादे याद आती है, बरेच वेळा आपल्याला काय होतं, अभ्यासाला बसलो तर काहीतरी आपल्याला आठवणी आठवत असतात. तर हे यादे यादे यादे, आता तुम्ही कुठल्या यादे यादेमध्ये घुसू नका, तर आपल्याला परीक्षा द्यायची, परीक्षेच्या यादे यादेमध्ये घुसा. चला पुढं. व्यास सन्मान 1991. त्यानंतर के बिर्ला फाउंडेशन देते 4 लाख रुपयाचं काय स्वरूप आहे,
पहिला पुरस्कार रामविलास शर्मा यांना मिळाला आणि भारतातील साहित्यामधील योगदानासाठी मागील 10 वर्षात प्रकाशित हिंदी साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। ठीक आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्र पुरस्कार, महाराष्ट्र भूषण 2022, आता 23चा बघितला होता, 22चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे, लक्षात घ्या। 96 ला सुरुवात आहे आणि यांच्या कुटुंबातल्या दोघांना पुरस्कार मिळाला आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, 32वा सरस्वती सन्मान, आता हा सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशन देते। तामिळ लेखिका शिवशंकरी यांना मिळाला आहे पुस्तक सूर्यवंशम, ते वालं सूर्यवंशम नाही जे तुम्ही सेटबॅक्सवर पाहत राहतात। ठीक आहे, हे लक्षात घ्या। पहिले विजेते विचारलं तर हरवंशराव बच्चन, 1991 ला सुरुवात आहे आणि पुरस्कार देणारी संस्था मी आता सांगितलं आणि 21चा पुरस्कार हा राम मिश्रा यांना मिळालेला आहे, लक्षात असू द्या। ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट पद्म पुरस्कार 23। आता मुलांचं लय कन्फ्युजन आहे बा, पद्म पुरस्कार 23 करायचे 24 करायचे, काय करायचे हो सर समजत नाही। मित्रांनो दोन्ही करावं लागेल, 23 आणि 24 दोन्ही करा, फक्त मी सांगतो नेमकं काय काय करायचं लक्षात घ्या। फक्त बघा याच्यामध्ये फक्त तुम्हाला 23 मध्ये 106 पुरस्कार होते, याच्यामध्ये लक्षात घ्या पद्मभूषण 6 होते, जर महिलाबद्दल जर विचारलं तर 19 आणि मरणोत्तर 7 होते। आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर लक्षात घ्या 23 मध्ये महाराष्ट्रातील 11 पैकी पद्मविभूषण 1, 2 पद्मभूषण आणि 8 पद्मश्री, एवढं लक्षात घ्या। 8 2 आणि 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 पुरस्कार महाराष्ट्राला आहे, त्याच्यामध्ये 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 8 पद्मश्री। याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या महिला विजेत्या 19च्या टोटलमध्ये टोटल 106 पुरस्कार होते, लक्षात घ्या। आता याच्यातही ना काय होतं, पहिले असे पुरस्कार विचारले जात होते की पद्मभूषण यावर्षी कोणाला मिळाला, त्यांनी आता बदललं। ते हे काय विचारतात, ते विचारतात त्यांचं कार्यक्षेत्र, वास्तुशारद आहे, सार्वजनिक सेवा आहे, कला आहे, संगीत आहे, खेळाडू आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये फक्त बालकृष्ण दोशी एक ऑप्शन लक्षात घ्या, मरणोत्तर मिळाला यांना, वास्तुविशारद होते। त्यानंतर दिलीप महालनोबिस मरणोत्तर आहे औषधीमध्ये आणि मुलायम सिंग यादव आहे मरणोत्तर सार्वजनिक व्यवहारामध्ये। हे 6 पैकी 3 लक्षात ठेवायचे। तो आपण काय करतो 6च्या 6 लक्षात ठेवतो, 6 पैकी 3 जरी तुमच्या लक्षात असले तर ऑप्शन कडून तुम्हाला उत्तर काढता येतं, तेवढे एलिमिनेशन आणि तेवढं स्ट्रॉंग आपण बनलेलं आहे येणाऱ्या राज्यसेवेसाठी। ठीक आहे, चला नेक्स्ट कुठल्या राज्यातल्या तर सहसा नाही विचारत, पण एक वेळा ओव्हरलुक करून घ्यायचं। ठीक आहे, आता हा मी बघितला 2023चा पुरस्कार, लक्षात घ्या। याच्यामध्ये ही अजून लक्षात घ्या भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक आहे पद्मविभूषण। ठीक आहे, 54 ला सुरुवात आहे। याला का दिला जातो पुरस्कार, असाधारण आणि विशिष्ट प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो। भाऊ जर विचारला ना स्टॅटिक मध्ये पद्मविभूषण पुरस्कार कशासाठी दिला जातो तर लक्षात पाहिजे, कारण का प्रत्येकाचे वेगवेगळा प्रकार आहे। जसाच पद्मभूषण आहे हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे, 54 ला सुरुवात आहे, मात्र उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो। कोणता, पद्मभूषण, पद्मविभूषण असाधारण विशिष्ट अतिरिक्त विशिष्ट प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो। शब्दांमध्ये फेरफार आहे, लक्षात घ्या। स्टॅटिक मध्ये आला तर चुकता कामा नये। ठीक आहे, पद्मश्री पुरस्कार 4था सन्मान आहे आणि हा कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी दिला जातो माहित पाहिजे। आता याच्यामध्ये फक्त पद्मश्रीमध्ये महाराष्ट्रातील जे काही व्यक्ती आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित हे करा आणि काही इतर काही व्यक्ती असेल महत्त्वाची तेवढ्या करा, बाकी पूर्णच्या पूर्ण करायची नाही, कारण की याची यादी खूप मोठी असते। ठीक आहे, चला आता हा महत्त्वाचा आहे कीर्तिचक्र। ठीक आहे, मागे पुरस्कार आता जे जवानांच्या शौर्याबद्दल मला वाटते कालच काही पुरस्कार शौर्य पुरस्कार जाहीर झाले, तर काही युद्धादरम्यान परिस्थितीमध्ये पुरस्कार दिले जातात। युद्ध झाल्यानंतर ज्यांनी युद्धामध्ये चांगलं कामगिरी केली किंवा काही कोणी मरणोत्तर पुरस्कार दिले जातात किंवा शांततेच्या काळात चांगलं काम केल्याबद्दल काही जवानांना पुरस्कार दिले जातात। तर याच्यामध्ये परमवीर चक्र आहे, अशोक चक्र आहे, शौर्य चक्र आहे, अशा बरेच प्रकारचं आहे। तर आपण बघतो कीर्तिचक्र, तर खालीलपैकी किती व्यक्तींना कीर्तिचक्र देऊन सन्मानित करण्यात सगळेच आहे। याच्यामध्ये मेजर शुभंग, रोहित कुमार, नायक जितेंद्र सिंग आणि दीपक भारद्वाज, आता 4ही बरोबर आहे। आता याच्यात बघा फक्त लक्षात घ्यायचा हे 6 व्यक्ती आहे टोटल 2023चे कीर्तिचक्रवाले, लक्षात घ्या कीर्तिचक्र। आपल्याला यापूर्वी वाटत होतं जेव्हा मागच्या वेळेस प्रश्न आला तर मुलांचं कन्फ्युजन झालं, कारण काय होतं की मुलांनी काय केलं आतापर्यंत पुरस्कारामध्ये कीर्तिचक्र, परमवीर चक्र, अशोक चक्र असे छोटे मोठे पुरस्कार लक्षातच ठेवत नाही, म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे जास्त पुरस्कार लक्षात ठेवतात आणि आयोग काय करतो असं टाकतो। तर हे 6 जणांचे नाव तुम्हाला लक्षातच पाहिजे। ठीक आहे, ओव्हरलुक करून घ्यायचं। त्यानंतर 2023 मध्ये 15 जवानांना शौर्य चक्र विजेते ठरलेले आहे, त्यांचे नाव आता 15 वाचणं शक्य नाही, PDF मध्ये टाकले, एक वेळा फक्त रिवाइज करून घ्या। ठीक आहे, संसद रत्न पुरस्कार 2010, ठीक आहे, कोण देते, प्राइम टाइम फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रिन्सेस तर्फे। 2023चा जर विचार केला तर बघा आता आपण महाराष्ट्रातले बघितले तर गोपाल चिन्हैया शेट्टी भाजपाचे महाराष्ट्र, त्यानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, लक्षात घ्या। कोणाकोणाला भेटलं ते बघूया। ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं हिना गावित महाराष्ट्र,
आता आपण लोकसभेतले पाहिले, राज्यसभेतले जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये फौजिया खान जे आहे आणि बस एवढेच आहे, ठीक आहे. तर महाराष्ट्रातले विचार केला तर 1 2 आणि तिकडे 3 4 व्यक्तींना मिळालेला आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2012 ला सुरुवात आहे, कोणाला मिळाला तर प्रभा अत्रेंना मिळाला. 1 लाख रुपये स्वरूप आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही भारताचे महत्त्वाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्राप्त आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर जर बघितलं ICC क्रिकेट पुरस्कार 2022चा जर विचार केला तर जानेवारी 23 चं वितरण जे आहे 24 मध्ये करण्यात आलं. पुरस्काराची सुरुवात 2004 ची आहे. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचा, बाबर आझम क्रिकेटर प्लेयर ऑफ द इयर याच्यामध्ये T20 मध्ये एक लक्षात घ्या, हा आपला सूर्यकुमार यादव जो 360 खेळतो असा 360 तो लक्षात घ्या, तो 2022. आता हे कसं आहे, जानेवारीमध्ये वितरण झालं पण 22 चे पुरस्कार आहे. 22 आणि 23 मध्ये सूर्यकुमार यादवच T20 मध्ये नंबर 1 ला आहे. त्यानंतर बेन स्टोक हा खूप चांगला मित्र आहे विराट कोहलीचा, बेन स्टोक, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवजा. टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर बेन स्टोक इंग्लंडचा आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. बाकी काही याच्यात करू नका. त्यानंतर लक्षात घ्या, आतापर्यंत 4 खेळाडूंना, भारतीय खेळाडूंना क्रिकेट प्लेयर ऑफ द इयर मिळाला आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मात्र याच्यात महेंद्रसिंग धोनीचं नाव नाही आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला की क्रिकेट प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार खालीपैकी भारतीय कोणत्या क्रिकेटपटूंना मिळाला आहे आणि तुम्हाला जर महेंद्रसिंग धोनी मिळाला पाहिजे होता पण नाही मिळाला. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये राहुल द्रविड 2004, 2010 तेंडुलकर, अश्विन 16 आणि विराट कोहली हे 4च व्यक्ती आहे, हे असं लक्षात असू द्या, ठीक आहे. महिला क्रिकेटपट्टूमध्ये जर पाहिलं तर एक लक्षात घ्या, महिला क्रिकेट ऑफ द इयर नॅट सॅव्हरर ब्रँट, हे लक्षात घ्या. त्यानंतर फिफा 2022चा, आता फिफा 2022चा बघितलं, सुरुवात 2016 ला फिफा फुटबॉलचा पुरस्कार आहे, फिफा, ठीक आहे, फुटबॉलचा पुरस्कार आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, नाव लिओनल मेस्सीच नाव लक्षात घ्या. आणि महिलामध्ये विचारलं तर अलेक्सिया पुटेलास हे 2 नाव लक्षात घ्या, महिला आणि पुरुषमध्ये विचारलं तर लिओनल मेस्सी आहे, अर्जेंटिनाचा आहे. कोणता देश आहे हेही महत्त्वाचं आहे, ठीक आहे. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 अतिशय महत्त्वाचा आहे, पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्रातला. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला. याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. याच्यामध्ये उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना मिळाला, स्वरूप 25 लाख रुपये. यांचा उद्योग समूह तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. उद्योगरत्न रतन टाटा, उद्योग मित्र आदर पुनावाला, उद्योगिनी पुरस्कार गौरी किल्लोस्कर आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक विलास शिंदे, हे वेगवेगळे 4 आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार आहे, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023, ठीक आहे, 1986 ला याचं काय आहे, सुरुवात आहे. आणि एक नाव लक्षात घ्या, बिहाना दीदी, सीड लेडी यांना म्हणतात. स्वाती नायक यांना पुरस्कार मिळाला, नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार. सुरुवात जर बघितली तर 1986 ला सुरुवात आहे, $10,000 याचं काय स्वरूप आहे, नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार. अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर स्मार्ट सिटी पुरस्कार 2023, सर्वात स्वच्छ शहर पाहिलं तर इंदोर 1 नंबरला आहे, 2 नंबरला सुरत आहे. आणि स्मार्ट राज्य जर बघितलं तर मध्य प्रदेश येथे, हे लक्षात असणं तुमचं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 57 ला स्थापना आहे. या पुरस्कारामध्ये निवड केली जाते कोणाची तर लक्षात घ्या, 45 वर्ष वयाच्या आतील, म्हणजे ज्यांचं वय 45 वर्षाच्या आतील जे संशोधक आहेत त्यांनाच हे पुरस्कार दिले जातात. हे काही नावं टाकलेली आहे, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वातावरण, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकीय याच्यामध्ये. तर याच्यातले नावं फक्त तुम्ही PDF मध्ये थोडं वाचून घ्या, ठीक आहे. आता नरेंद्र मोदी यांना मिळाला पुरस्कार, मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला होता, आता त्यांना ग्रीसचा एक पुरस्कार मिळाला. त्या ग्रीसचा कोणता पुरस्कार आहे हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. मित्रांनो, काळजी करू नका, कॅमेरा बंद पडलेला आहे. 30 मला वाटते वेळ झाला, 30 च्या वर गेला, 30 मिनिटाच्या वर, कॅमेरा बंद पडतो. काळजी करू नका, वापस या. चलो. नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार लक्षात घ्या. ग्रीसचा आता नेमका कोणता पुरस्कार त्यांना मिळाला आणि रशियाचा सुद्धा कुठला पुरस्कार मिळाला ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. हे पुरस्कार का सांगतोय PDF मध्ये वाचून घ्या, कारण का जर विचारलं मोदी सरकार आहे, जोड्या लावामध्ये किंवा सिंगल रनर जर विचारला कोणत्या वर्षाचा आहे, कोणत्या देशाचा आहे, तर आपल्याला आला पाहिजे. हे PDF मध्ये टाकले, भरपूर पुरस्कार आहे, वाचून घ्या, ठीक आहे. त्यानंतर बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार हा सुद्धा नरेंद्र मोदी यांना मिळाला 2023चा आणि हे 4थे पंतप्रधान आहे, त्यांना पुरस्कार मिळाला आहे. याच्या पहिले इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळाला आहे. कोणती संस्था देते तर लक्षात घ्या, लोकमान्य टिळक ट्रस्ट 1983 ला मिळाला आहे, 1 लाख रुपयाचं स्वरूप आहे. 22चा पुरस्कार पाहिला तर डॉ. टेसी थॉमस. आता लोकमान्य टिळक पुरस्कार 2024, आता 23चा पाहिला
तर 24चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नुकताच मिळाला आहे, राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचं मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका की नेमकं तुम्हाला कितपत माहिती आहे करंट अफेअर. ठीक आहे. बुकर पुरस्कार, आता हा बुकर पुरस्कार 23चा जर लक्षात घ्या तर आयरिश लेखक पॉल लिंच, मगाशी आपण मॅन बुकर बघितलं तर मित्रांनो हा बुकर आहे, लक्षात घ्या. प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी बुकरची सुरुवात 1969 पासून झाली, एवढं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शिवछत्रपती पुरस्काराच्या रकमेत वाढ केली, पहिले 1 लाख रुपये होती, आता काय करण्यात 3 लाख रुपये करण्यात आली. आणि हा पुरस्कार 1969-70 पासून दिला जातो. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो. याच्या रकमेमध्ये वाढ झाली तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. आता पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार एक लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे हे सुद्धा, कारण की याच्यामध्ये दरवर्षी 5 ते 8 वयोगटातील मुलांना कला, संस्कृती, शौर्य, नवनिर्मिती, सामाजिक सेवा किंवा असामान्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार याच्यामध्ये हा मुलांसाठी भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे. 2018ला सुरुवात केली आहे आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय देते. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की त्यातील एका मुलाला हा सन्मान मरणोत्तर मिळालेला यावर्षी. 19 पैकी 9 मुले आणि 10 मुलीपैकी एका मुलाला मरणोत्तर मिळाला, तो म्हणजे एक, त्याचं नाव आहे आदित्य ब्राह्मणे, हा महाराष्ट्राचा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 160वी आवृत्ती आहे, लक्षात घ्या. पुढील 5 क्रीडापटूंना प्रदान केलेले आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हरमनप्रीत कौर भारताची आहे. आणि इथं IMP करण्याचं काही, विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर हा सन्मान मिळवणारी हरमनप्रीत भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारताची पहिली महिला क्रिकेटपटू. जिथं पहिली येते क्रिकेटमध्ये, तर तुम्हाला विचारतील 2000 विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण, तुम्हाला टाकतील वेगवेगळे ऑप्शन. ठीक आहे. स्मृती मंदाना टाकतील, हरमनप्रीत कौर टाकतील, अजून काही टाकू शकते, माहिती पाहिजे. विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर आवृत्ती आहे 160वी. ठीक आहे. त्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर जर पाहिला तर 2023चा टेलर स्विफ्ट. ठीक आहे, टेलर स्विफ्ट ना मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं, लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार 2023चा मिळाला आहे. सुरेश वाडकर यांना मिळाला आहे. 92ला सुरुवात आहे. आता हे 2 वेगवेगळे पुरस्कार आहे, एक महाराष्ट्र शासनाचा, एक मध्य प्रदेशचा आहे, दोन्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. पद्म पुरस्कार 23चे पाहिले. 24 मध्ये काय करायचं फक्त लक्षात घ्या, 132, तिकडे 6 होते, 132. पद्मश्री महिला विजेता विचारला तर 30 लक्षात घ्या, बाकी काही नसलं तरी चालतं. हे 5 व्यक्तींचे फोटो दिसत आहेत, त्याच्यामध्ये व्यंकय्या नायडू, चिरंजीवी, वैजंतीमाला, बिंदेश्वर पाठक, हे एक लक्षात घ्या, बिंदेश्वर पाठक. टॉयलेट मॅन ऑफ इंडिया याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पद्मा सुब्रमण्यम हेही लक्षात असू द्या. ठीक आहे. या 5 व्यक्तींची नावे. आता ICC पुरस्कार 2023 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, 23 आणि 22 मध्ये T20 मध्ये सूर्यकुमार यादव टॉपला. इथं बघा तुम्हाला दिसत नाही, बघा सूर्यकुमार यादव, लक्षात घ्या. बघा 2023 सूर्यकुमार यादव. आणि जर ICC क्रिकेटर ऑफ द इयर भेटला 2023 पॅट कमिन्स आहे, लक्षात घ्या. आणि क्रिकेटर ऑफ द इयर वन डे मध्ये आपला विराट कोहली 1 नंबरला आहे, लक्षात घ्या, आपला विराट कोहली. ठीक आहे. चला, फिल्म प्लेअर अवॉर्ड 2024चा जर विचार केला तर लक्षात घ्या 12वी फेल. ठीक आहे. मला सांगा कोणाच्या जीवनावर आधारित तो चित्रपट होता, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. 12वी फेल हा एक लक्षात घ्या, 2024चा फिल्मफेअर अवॉर्ड आहे. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जोरम आहे. अभिनेता विचारला तर रणबीर कपूर आहे आणि अभिनेत्री विचारलं तर आलिया भट आहे, लक्षात घ्या. चला, त्यानंतर बघा मित्रांनो, आज इथे आपण थांबूया. आपल्या आजचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे इथेच कव्हर झालेले आहेत. तत्पूर्वी एक विद्यार्थ्यांना सूचना आहे. बरेच विद्यार्थी विचारत आता शेवटी सर काय रिव्हिजन इतर विषयांची करावी, चालू घडामोडीचं तुम्ही घेताय. तर आपल्या ज्यांना जो विषय, आता मी तर काही विषय सांगितलेले म्हणजे पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, जिओग्राफी आहे, करंट अफेअर, ज्या रिव्हिजन रिव्हिजन राहिले त्यांनी रिव्हिजन बॅचेस आपल्या स्टेपअपच्या ॲपला आहे अवेलेबल. तर त्यांनी ज्या आता 7-8 दिवस आपल्याकडे आहे, एक दिवसात ही रिव्हिजन होऊ शकते. तुम्हाला जर तुमचा विषय झाला नसेल तर तुम्ही रिवाइज करू शकता. ही रिव्हिजन बॅच आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याच्यात फास्ट ट्रॅक स्वरूपातच सगळं कव्हर केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि तुमचे काही प्रश्न किंवा कमेंट असतील किंवा आत्ता येणाऱ्या मी 22 तारखेपर्यंत एक टॉपिक यूट्यूबला टाकतोय, तुम्ही बघत राहा आणि पॉझिटिव्ह राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा माझा एक तुम्हाला नंबर देतो. ठीक आहे. तुम्हाला काही अडचण असतील तर मला मेसेज करू शकता 7769812010. ठीक आहे. श्रीकांत तायडे 7769812010.
10. तुम्हाला काही चालू घडामोडीबद्दल अडचण असेल तर पहिले मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर अशी अडचण आहे, मी तुमचा स्टुडंट आहे. कारण की बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, सगळ्यांना उत्तर देणं शक्य होत नाही. तर त्यामुळे तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला, आणि काही अर्जंट असेल तर मी तुम्हाला 100% कॉल करेल. संध्याकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान विद्यार्थ्यांना मी कॉलचे काही असेल तर रिप्लाय देतो, कारण का दिवसभर लेक्चर शेड्यूल थोडं बिझी असतं. त्याच्यामुळे मी 8 ते 8:30च्या दरम्यान तुम्हाला उत्तर देतो. मित्रांनो, अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा, 25 तारखेसाठी तयार राहा, आणि 25 तारखेचा दिवस तुमचाच आहे हे लक्षात असू द्या. आणि तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांचे मला काही फोन आले, सर आता थोडी भीती वाटते, परीक्षाचा हॉल तिकीट आलं, जवळ आली. मित्रांनो, काळजी करू नका, तुमचा दिवस 25 तारखेचा तुमचाच असणार आहे. पॉझिटिव्ह राहा, आजूबाजूचं वातावरणही पॉझिटिव्ह ठेवा, आणि डटून अभ्यास करा, आणि जास्तीत जास्त रिवाईज करा. आत्ता फक्त प्रश्न सोडवू नका, कारण की काय होतं, शेवटच्या वेळेस थोडे प्रश्न आले नाही, ते कन्फ्युजन होतं. फक्त रिव्हिजन 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 यावरच भर द्या. चला ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.